गुड इव्हनिंग. आज 4 डिसेंबर 2025. आजची आपली मीटिंग ह्या वर्षातील मीटिंग क्रमांक 20. आजचा आपला कार्यक्रम आहे वेगळ्या वाटेचे वारकरी. वक्त्या आहेत अनुराधा मांडलिक. होमस्कूलिंग करून नवोदित गायिका म्हणून प्रसिद्धीस येण्यापर्यंतच्या आपल्या प्रवासाविषयी त्या बोलतील. तसेच काही गाणीही सादर करतील. मागील सभेत AIची ओळख ह्या विषयावर आपल्याशी बोलण्यासाठी आपल्या वक्त्या होत्या श्रीमती जया पानवलकर. मेधा पेंढारकर यांनी त्यांचा परिचय करून दिला. श्रीमती जया पानवलकर यांनी पुण्यातील COEP कॉलेजमधून BE आणि ME केले. त्यानंतर त्या सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशनमध्ये 23 वर्ष उच्च पदावर कार्यरत होत्या. या दरम्यानच त्यांनी अमेरिकेत जाऊन हायेस्ट GPA मिळवून MS कंप्लीट केले आणि ISB अँड स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून MBA पण केले. 2 वर्ष त्या प्राध्यापक म्हणूनही कार्यरत होत्या. साल 2000 नंतर त्यांनी कॉर्पोरेट जगतात प्रवेश केला व अतिशय उल्लेखनीय कार्य केले. जगातील अग्रगण्य अशा NVIDIA कंपनीमध्ये त्या भारतातील सर्वेसर्वा होत्या. त्यांच्या लिडरशिपखाली कंपनीने अनेक पेटंट्स मिळवली व प्रगती केली. अशा प्रकारे कॉम्प्युटर क्षेत्रात 53 वर्ष कार्यरत असलेल्या व्यक्तीकडून आपण AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ओळख करून घेतली. त्यांनी सांगितले की AI हे 1960पासून अस्तित्वात आहे, पण जशी कॉम्प्युटिंग कपॅसिटी, डेटा कलेक्शन आणि इन्फरन्सिंग वाढत गेले तसे त्याने प्रचंड वेग घेतला. ह्याचे उदाहरण म्हणून त्यांनी सांगितले की त्या शिकत असताना 8 ट्रान्झिस्टर्सचं एक सर्किट करून एक डिजिटल क्लॉक बनवता यायचं आणि आत्ताची NVIDIAची 750 मिलीमीटरची जी चिप आहे त्याच्यावरती 2008 बिलियन ट्रान्झिस्टर्स बसवलेले आहेत. यावरूनच आपल्याला कल्पना येईल की कॉम्प्युटिंग कपॅसिटी किती वाढली आहे. याचे अनेक फायदे त्यांनी सांगितले, जसे की आपले स्मार्टफोन्स, ॲक्युरेट वेदर प्रेडिक्शन, करेक्ट लँग्वेज ट्रान्सलेशन, रोबोटिक सर्जरीज, ड्रग डिझायनिंग इत्यादी. डिजिटल ट्विन्स हा नवीन कन्सेप्ट त्यांनी आपल्याला सांगितला, ज्याचा सध्या हेल्थ केअर आणि टाउन प्लॅनिंगमध्ये खूप उपयोग होत आहे. AIचे दुरुपयोग पण होत आहेत, जसे की सायबर क्राईममध्ये. पण त्या म्हणाल्या, जिथे राम आहे तिथे रावणही असणारच. AIचा नेक्स्ट जनरेशनच्या डेव्हलपमेंटवर काय परिणाम होईल याबद्दल त्यांनी सांगितले की नेक्स्ट जनरेशनची चॅलेंजेस वेगळी असतील आणि त्याप्रमाणेच त्यांची डेव्हलपमेंट होईल. AIमुळे जॉब ऑपॉर्च्युनिटीज कमी होतील का याबद्दल त्यांनी सांगितले की जॉब ऑपॉर्च्युनिटीज थोड्या कमी होणार आहेत, पण जॉब सिकर्सना रिस्किलिंग आणि अपस्किलिंग करणे जरुरी आहे. या प्रकारे खूपच माहितीपूर्ण असे हे नवीन विषयावरील भाषण ठरले. आपल्या उत्साही सभासदांनी अनेक रिलेव्हंट प्रश्न विचारून जयाताईंकडून शंका निरसन करून घेतले. रोटेरियन दिलीप राईलकर यांनी अत्यंत योग्य व खुमासदार शब्दात पाहुण्यांचे आभार मानले. आपल्या डिस्ट्रिक्टचा निर्माण असे नाव दिलेला फाउंडेशनचा सेमिनार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 ते रात्री 8 या वेळात रॉयल कॅनॉट बोट क्लबमधील पोचा सभागृहात पार पडला. प्रमुख अतिथी होते AKS रोटेरियन मुरुगनंदनम MMM या छोट्या नावाने ते ओळखले जातात. आणि पाहुण्या होत्या रोटरी इंटरनॅशनलच्या रिजनल ग्रँट्स ऑफिसर कॅरोलिन क्वॅक. एम्पॉवरिंग कम्युनिटीज थ्रू गिव्हिंग असा विषय होता. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन संतोष मराठे, DRFC रोटेरियन पंकज शहा आणि TRF फाउंडेशन, CSR, ग्लोबल ग्रँट, पोलिओ, एंडॉमेंट, मेजर गिफ्ट, स्टीवॉर्डशिप या विभागांचे डायरेक्टर्स उपस्थित होते. सर्व डायरेक्टर्सनी आपापल्या विभागातील कामाचा आढावा घेतला आणि त्या क्षेत्रामध्ये चांगले काम केलेल्या रोटेरियन्सचा
आणि क्लबचा सर्टिफिकेट देऊन ट्रॉफीज देऊन योग्य तो सत्कारही केला. सुरुवातीस 3 ते 3.5 या काळात ग्लोबल ग्रँटच्या अर्जाबद्दल प्रक्रियेबद्दल विविध क्लबच्या रोटेरियन्सनी ऑफिसर कॅरोलिन क्वॅक यांच्याबरोबर चर्चा केली. कॅरोलिन क्वॅक यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली. त्या आणि त्यांचे ऑफिस ग्लोबल ग्रँटच्या अर्जासंबंधी सर्व अडचणी दूर करण्यास मदत करीत असतात. त्यामुळे क्लब्सनी पुढे होऊन जरूर ती ग्लोबल ग्रँट प्रोजेक्ट्स करावीत असे त्यांच्याबरोबर झालेल्या चर्चेचे फलित होते. AKS रोटेरियन MMM यांच्या संबोधनात त्यांनी गिव्हिंग ह्या मूळ विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. नंतर माजी गव्हर्नर रोटेरियन डॉक्टर गिरीश गुणे यांनी रोटरीने आयोजित केलेल्या जम्मू काश्मीरमधील सर्जिकल मेडिकल कॅम्पची माहिती दिली. त्यासाठी त्यांनी पॉवरपॉईंटचा वापर केला. तेथील काही फोटोही दाखवले. छोट्या खेड्यातील हॉस्पिटल म्हणजे काय, उंचावर राहणाऱ्या पेशंटसाठी ॲम्ब्युलन्स कशी असते, इत्यादी इत्यादी. ह्या पार्श्वभूमीवर आपले रोटेरियन डॉक्टर्स गरजू रुग्णांचे ऑपरेशन करत असतात हे सर्व बघून थक्क व्हायला झालं. शेवटी प्रत्येक विभागातील डायरेक्टर्सनी MMM आणि कॅरोलिन यांच्या हस्ते ट्रॉफीज आणि सर्टिफिकेट्स दिली. त्यातील काही नॉन रोटेरियन्सही होते. खूपच ट्रॉफीज असल्यामुळे 8:30 वाजता कार्यक्रम संपला. या कार्यक्रमात आपल्या क्लबला 4 ट्रॉफीज आणि 2 सर्टिफिकेट्स मिळाली. नंतर यथोचित भोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला. धन्यवाद. 1 नोव्हेंबर रोजी क्लबच्या 36 मेंबर्सनी द ताज स्टोरी हा सिनेमा पाहिला. अत्यंत उत्कृष्ट सिनेमा पाहायची ही आपली रोटरी मूव्ही मस्ती या ॲसिमिलेशनच्या अंतर्गत ही साधारण ह्या वर्षातली 2री ते 3री वेळ. रोटेरियन पास्ट प्रेसिडेंट महेंद्र शहा यांनी घेतलेल्या परिश्रमातून मंडळींना ह्या सिनेमाचा आस्वाद घेता आला. During Satyajit's visit to Nuremberg in November 2025, he attended a meeting of Nuremberg Rotary Club. This meeting is normally open to all those who visit SPS exhibition held every year. Hence, there were Rotarians from various countries such as Spain, Italy, and other German cities. 2 interesting contacts have been established. One club is from Spain and the other is from Nuremberg. They discussed about exploring possibility of working together. नोव्हेंबरला MITच्या प्रशस्त प्रेक्षागृहात रोटेरियन डॉक्टर आनंद आणि मेधा सरदेशमुख यांनी WBU MIT सरदेशमुख फाउंडेशन आणि स्ट्राइड लीगल यांच्या सौजन्याने फिल्मी नगमे और आपका EQ हा एक आगळा वेगळा कार्यक्रम सादर केला. ह्याचे प्रमुख वक्ते होते डॉक्टर आनंद नाडकर्णी आणि डॉक्टर मोहन आगाशे. ती संध्याकाळ सिनेमातील गाण्याकडे भावनेच्या दृष्टीतून बघायला शिकवणारी होती. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून गाण्याचे भाव भावना यांची अतिशय सुंदर रीतीने डॉक्टर नाडकर्णी आणि डॉक्टर आगाशे यांनी ओळख करून दिली. आपल्या जुन्या आणि आवडत्या अशा गाण्यांमधील भावभावनांची झलक अलगदपणे उलगडून दाखवली. जसे की प्यार हुआ इकरार हुआ, एक अकेला इस शहर में, आज चल के मैं तुझे लेके चलू वगैरे अशा सुंदर गाण्यांचे भावनापट त्यांनी उलगडून दाखवले. प्रत्येक गाण्यामध्ये ऐकण्याचा एक नवा दृष्टिकोन आपल्याला दिला. असह्य, सह्य, सुसह्य आणि अतिसह्य अशा हेल्दी आणि अनहेल्दी भावनांची ओळख करून दिली. शेवटी प्रेक्षकांबरोबर बऱ्याच गाण्यांची आणि मानवी भावभावनांची म्हणजे सूड, दुःख, आनंद ह्याची झलक प्रेक्षकांना इंटरॅक्टिव्ह पद्धतीने नजरेस आणून दिली. कार्यक्रमांना रंगत येत गेली कारण उत्स्फूर्तपणे प्रेक्षक गाण्यातील विविध आणि अचूक भावना सांगत होते. कार्यक्रम खूपच उद्बोधक झाला. रोटरीत आमचे इतर मित्रपरिवार, कुटुंब सदस्यांबरोबर रोटरीतल्या अनेक जणांनी मनभरून आस्वाद घेतला आणि पुढेही असेच प्रकल्प सरदेशमुख फाउंडेशनकडून होण्यासाठी शुभेच्छा देऊन सर्वजण बाहेर पडले. मित्र आणि मैत्रिणींनो, आगामी 2 कार्यक्रमाबद्दल उत्सुकता आहे ना? तर पुढील गुरुवारी म्हणजे 11 डिसेंबर 2025 रोजी आपली नॉमिनेशन कमिटीची इलेक्शन ही महत्त्वाची मीटिंग आहे आणि त्याबरोबरच आपण एक छानसा ग्रुप गेमही खेळणार आहोत.
तसेच गुरुवार 18 डिसेंबर 2025 रोजी आपली मैत्रीण डॉक्टर निर्मला सरपोतदार हिच्या भगवद्गीतेचा अभ्यास या नव्या पैलूची आपल्याला ओळख होणार आहे. ती सादर करत असलेल्या कार्यक्रमाचे नाव आहे रोजच्या जीवनातील गीता. वाढदिवस शुभेच्छा. 6 डिसेंबर रोटेरियन मनीषा बाठे यांचा वाढदिवस. 7 डिसेंबर अनुराधाताई बिनीवाले यांचा वाढदिवस. 7 डिसेंबरला रोटेरियन पास्ट प्रेसिडेंट अलका कुलकर्णी यांचा वाढदिवस. 8 डिसेंबर रोटेरियन संजय दोरवट यांचा वाढदिवस. 10 डिसेंबर रोटेरियन पास्ट प्रेसिडेंट महेंद्र शहा यांचा वाढदिवस. 11 डिसेंबर मेधा पेंढारकर यांचा वाढदिवस. या सर्वांना वाढदिवसाच्या क्लबकडून भरभरून शुभेच्छा. ॲनिव्हर्सरीज. 6 डिसेंबर रोटेरियन शैलाताई आणि अशोक दुर्वे यांच्या लग्नाचा वाढदिवस. त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या क्लबकडून मनपूर्वक शुभेच्छा. एडिटर अरुणा अत्रे व को एडिटर सुलभा सिधये यांच्यासह मी सेक्रेटरी अपर्णा आपली रजा घेते. नक्की भेटूया पुढील ऑडिओ बुलेटिनमध्ये. धन्यवाद.